अरे हरकत आहे पुढे ऐका. अरे पुढे ऐका तर. अरे डेव्हलप तर करू दे. हे असं नवीन पायंडा पाडू नका. नका देऊ मला परवानगी. नका देऊ परवानगी. महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे. हल्ली भयंकर अभ्यास करायला लागला. तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं. आयुधांचा चुकीचा वापर करण्याला मी मुळीच परवानगी देणार नाही. जी देतील प्रभूजी. बहिणीवर अन्याय लवकर करू संपवा नका. त्यांची हरकत आहे. अध्यक्ष महोदय, माझा हरकतचा मुद्दा असा आहे की आज मुंबई शहरामध्ये पाऊस जे धरण क्षेत्र आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पडून देखील पाणी वाहतंय धरणातून, परंतु मुंबई शहरातल्या काही भागामध्ये पी उत्तर. अरे हरकत आहे पुढे ऐका. अरे पुढे ऐका तर. अरे डेव्हलप तर करू दे. जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे. आणि याला सरकार जबाबदार असेल. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य, हे बरोबर नाही. आयुधांचा चुकीचा वापर करण्याला मी मुळीच परवानगी देणार नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 50 माहिती. हरकतीचे जे जे मुद्दे उपस्थित होतील त्या सर्व मुद्द्यांवर अध्यक्ष निर्णय देतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. चला पुढे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, प्रभूजी हे असं नवीन पायंडा पाडू नका. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार राहील. ठीक आहे. नका देऊ मला परवानगी. तुम्हाला संधी देतो. मला बसा. नका देऊ परवानगी. ना आपण माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, काय झालं अध्यक्ष महाराज, तुम्ही सुनील प्रभूला बोलायला संधी दिली तर तुमचा हो, त्यांनी संधी घेतली, मी नाही दिली. ऐका ना अध्यक्ष महाराज, तुम्ही दिली पण दादा तिथे उभे झालेत. दादानी सांगितलं पण तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं, पण दादानी अडवलं. सन्माननीय विरोधी पक्षाचे सदस्य नाना पटोले साहेबांनी इथं एक स्थगनच्या संदर्भातला मुद्दा काढलेला होता. अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहामध्ये 8व्यांदा निवडून आलेलो आहे. मी अनेक वर्ष हे सभागृह जवळनं अनेक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बघितलंय. आपली मुंबई ही आपली राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत. त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली. अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत. आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातले गेल्यासारखे आहेत. काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, कोणाचा कोणाला मेळ नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे. इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे. या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो, चर्चा केली जाते. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय. आज कुणीचे कोण प्रवासी असतील, काय असतील, त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे. पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे, परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे आणि त्या अधिवेशनात सुनील प्रभू, अजित पवार, नाना पटोले आणि भास्कर जाधव असे दिग्गज नेत्यांचं आज सभागृहात तू मैमय बघायला मिळालं. कारण की सुनील प्रभू यांनी मुद्दा उपस्थित करताच त्यांना सभापतींनी खाली बसवलं. लगेच त्यानंतर अजितदादा उठले आणि त्यांना समजूत घातली. मात्र त्यानंतर लगेच नाना पटोले उठले आणि म्हणाले की दादांनी असं मध्येच उठून सभापती असताना असं बोलायला नव्हतं पाहिजे.
असं नाना पटोले यांनी म्हटलं. मात्र त्यानंतर लगेच भास्कर जाधव उठले. अरे तुम्ही लय अभ्यास करून आले का असं म्हणत अजितदादांचे त्यांनी कान टोचले आणि त्यानंतर नाना पटोले यांना साथ दिली. मात्र यानंतर अजितदादा म्हणाले की मी या सभागृहात 8व्यांदा निवडून आलेलो आहे आणि मी अनेक वर्ष हे सभागृह मी सभापतींच्या जवळ काम करताना बघितलेले आहे. मात्र हे अधिवेशन 5 दिवसाचं आहे आणि यात काय चाललंय तो एक कालचा विषय. मी काय लय बोलणार नाही, पण तुम्ही यात बोलायला वेळ दिला पाहिजे अशी माझी सभापतींना विनंती आहे. तर असा हा राडा आज सभागृहात बघायला मिळालेला आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.